गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पुढच्या वर्गाचा अभ्यास करणार आहोत. पाठाच्या शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं की समपृष्ठरज्जू प्राणी जे होते त्या समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 3 उपसृष्टीमध्ये आपण वर्गीकरण केलेलं होतं. कोणते कोणते? उपसृष्टी, उपसंघ, पुच्छ समपृष्ठरज्जू, उपसंघ युरोकार्डाटा, संघ त्याला असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर उपसंघ शीर्ष समपृष्ठरज्जू आणि त्याच्यानंतर कॉर्डेटा किंवा त्यालाच आपण पृष्ठरज्जू प्राणी असं पण आपण म्हणतो. तर हे पृष्ठवंशीय प्राणी जे होते, पृष्ठवंशीय प्राण्यांचे आपण परत 6 वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं होतं. वर्ग चक्रमुखी, वर्ग मत्स्य, वर्ग उभयचर, त्याच्यानंतर वर्ग सरीसृप, वर्ग पक्षी आणि वर्ग सस्तनी. त्यापैकी आपण पहिल्या 3 वर्गाची माहिती घेतलेली होती. वर्ग चक्रमुखी, वर्ग मत्स्य आणि वर्ग उभयचर. त्यानंतर आपल्याला आता पुढच्या वर्गाची माहिती घ्यायची आहे. 4था वर्ग, वर्ग सरीसृप. या सरीसृपलाच आपण सरपटणारे प्राणी असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला रेप्टिलियम म्हणतात. तर हे सरीसृप प्राणी जे होते, आता जर आपण उत्क्रांतिक्रम जर बघितला तर हे उत्क्रांतिक्रमामध्ये भूचरपासून म्हणजे तयार झालेले, म्हणजे थोडक्यात भूचर आणि उभयचर यांना जोडणारा दुवा म्हणून सरीसृप प्राण्यांना ओळखलं जातं. त्यानंतर हे प्राणी जे असतात ते प्राणी शीतरक्ती असतात. शीतरक्ती म्हणजे मागे झालं आहे आपल्याला, आपण बघितलं आहे उभयचर प्राणी हे शीतरक्ती असतात. म्हणजे जशा शरीराचं तापमान हे सभोवतालच्या तापमानानुसार बदलतं त्याला आपण शीतरक्ती म्हणतो. तर हे शीतरक्ती प्राणी असतात आणि यांची त्वचा जी असते, मुख्यतः त्वचा ही कोरडे आणि खवलेयुक्त असते. खवलेयुक्त. तुम्ही हे बघितलं असेल, काय म्हणायचं, सरडा. आपल्या नेहमीच्या पाहण्यातला आहे तो सरडा. सरडा बघा, तुम्हाला खवले खवले असल्यासारखा, त्वचा त्याची अशी गुळगुळीत तुम्हाला दिसत नाही. किंवा पाल आपल्या नेहमीच्या ह्याच्यातलं. कासव आहे, कासवचाही सरीसृपमध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर सुसर, मगर वगैरे हे सर्व सरीसृपमध्ये येतात. तर पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे की हे भूचर असून सरपटून प्रचलन करतात. प्रचलन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. कारण त्यांची पाये जी असतात ती पाये अतिशय कमकुवत असतात. त्यांचं वजन ते पेलू शकत नाहीत. आपल्या शरीराचं वजन त्यांच्या पायावर ते पेलू शकत नसल्यामुळे ते सरपटत चालत असतात. शीतरक्ताचे असतात. शरीराचं तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असतं. त्वचा ही त्यांची कोरडी असते आणि खवलीयुक्त असते आणि शरीराचे 3 भाग पडतात: शीर, मान आणि धड असे शरीराचे मुख्य 3 भाग पडत असतात. आणि यांना अंगुली जी असतात त्या अंगुलीला नखे असतात. अंगुलीला नखे असणे हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि आत्ताच पाहिल्याप्रमाणे याची उदाहरण आहे पाल, त्याच्यानंतर सरडा, कासव, सॅलेमेंडर, नाव सुसर इत्यादी. तर आता आपण एका प्राण्यांचं आपण वर्गीकरण पाहूया. त्यात तुम्हाला मी उभयचर प्राण्यांचं इथं हे पहा, सरीसृप प्राणी. इथं तुम्हाला पालीची आकृती दाखवलेली आहे. हे इथं त्याचा जो आहे डोके हा एक भाग येतो आणि इथं मान, थोडीशी मान असते इथं, आणि हे शरीराचा भाग. ही अंगुली असतात, इथं अंगुलीला नखे असतात. खवलेयुक्त त्वचा, इथं त्वचावर तुम्हाला असे दिसलेले आहेत पॉईंट, म्हणजे त्वचा ही खवलेयुक्त असते, शेपटी असते. आता ही शेपटी लहान मोठी असू शकते. आता प्रत्येकाला असतेच असं नाही, सापाला नसते शेपटी, अतिशय बारीक अशी असते. तर असं हे सरीसृप. आता तुम्हाला पाल या प्राण्यांचं वर्गीकरण लिहा म्हणून सांगतात. पालीचं वर्गीकरण लिहा. कसं लिहायचं मग? सुरुवातीला काय लिहायचं? सुरुवातीला लिहायचं सृष्टी. कोणती सृष्टी आहे ते.
तर सृष्टी आहे, प्राणी, सृष्टी, प्राणी, त्याच्यानंतर त्याच्यानंतर उपसृष्टी. उपसृष्टी आहे समपृष्ठरज्जू, समपृष्ठरज्जू प्राणी. त्याच्यानंतर उपसंघ. उपसंघ कोणता आहे? कार्डेटा. कार्डेटा हा उपसंघ झाला. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाला लिहायचा आपल्याला वर्ग. वर्ग कोणता आहे? उभयचर, सरीसर, सरीसृप किंवा सरपटणारे. आणि याचं उदाहरण शेवटी लिहायचं. उदाहरण आहे पाल. हे अशा प्रकारे वर्गीकरण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढचा वर्ग पाहायचा आहे. वर्ग, पाचवा वर्ग, वर्ग पक्षी. वर्ग पक्षी. आता पक्ष्यांचं काय वैशिष्ट्य आहे? हवेमध्ये राहतात. मग जसं मत्स्य प्राण्यांना पाण्यात राहत असताना पाण्याचा रोध कमी व्हावा म्हणून त्यांच्या शरीराची विशिष्ट अशी रचना केलेली असते. मध्यभागी फुगीर असतं, दोन्ही बाजूस निमुळते असतं. तशाच प्रकारे पक्ष्यांनासुद्धा हवेत उडत असताना हवेचा रोध कमी व्हावा म्हणून त्याची शरीररचनासुद्धा जी आहे ही शरीररचना मध्यभागी फुगीर असते, फुगीर असते व दोन्ही बाजूला निमुळती असते. दोन्ही बाजूस निमुळते अशी शरीररचना. त्यामुळं काय होतं? हवेत उडत असताना त्याला हवेचा रोध कमी होतो. त्याच्यानंतर दुसरं या प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे की हे प्राणी जे असतात हे प्राणी उष्ण रक्ताचे असतात. पहा, फक्त पक्षी आणि सस्तनी प्राणी हे दोनच उष्ण रक्ती असतात. उष्ण रक्ती म्हणजे शीत रक्ताच्या उलट. उष्ण रक्ती प्राणी म्हणजे ज्यांच्या शरीराचं तापमान निश्चित असतं, ते सभोवतालच्या तापमानानुसार बदलत नाही, त्याला आपण उष्ण रक्ती प्राणी म्हणतो. तर हे सर्व प्राणी कसे असतात? उष्ण रक्ताचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य आहे, या प्राण्यांमध्ये हवेचा रोध कमी होण्यासाठी जसं शरीराच्या भोवती त्यांच्या म्हणजे शरीर हे त्याचं मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूला निमुळतं असतं, तसं त्याच्या शरीराच्या आतल्या बाजूला हवेच्या पोकळ्या असतात. हवेच्या पोकळ्या. त्यामुळं काय होतं? त्याचं वजन जे आहे ते वजन कमी राहतं, ज्याच्यामुळं त्याला हवेमध्ये उडणं सहज शक्य होत असतं. त्याच्यानंतर चौथं याचं वैशिष्ट्य आहे या प्राण्यांचं की या प्राण्यांमध्ये बाह्य कंकाल जे असतं म्हणजे बाह्य आवरण जे आहे हे बाह्य आवरण पिसांच्या रूपात असतं. बाह्य कंकाल हे पिसांच्या रूपात असतं. पिसं असतात त्याच्या शरीरावर. त्याच्यानंतर याचे जे अंगुले असतात आणि अंगुलांना नखे असतात. अंगुलांना नखे असणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि शीर आणि धड याच्यामध्ये मान असते. म्हणजे शरीराचे शीर, मान आणि धड असे मुख्य 3 अवयव पडत असतात. आणि परत एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व प्राणी अंडज असतात. अंडी घालून नवीन जीवाला जन्म देत असतात, अंडज असतात. आणि पक्षी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्याची चोच असते. म्हणजे याचं जबड्याचं रूपांतर जे असतं, जबड्याचे रूपांतर चोचीत झालेले असते. जबड्याचे रूपांतर चोचीत झालेले असते हे त्याचं वैशिष्ट्य. आणि उदाहरण तर आपल्याला माहितीच आहेत. आपण सभोवताली बरेचसे पक्षी पाहत असतो. मोर आहे, पोपट आहे, कबूतर आहे, बदक आहे, पेंग्विन आहे, चिमणी आहे, परत साळुंकी आहे, बरेचसे. हे सर्व पक्षी या वर्गात येतात. त्यापैकी आपण आता एक पक्षी तुम्हाला दिलेला आहे, कबूतर. हे पहा, हे कबूतर.
बघा इथं कबुतरामध्ये शरीराचे 3 भाग, डोके, मान आणि हे धड. झालं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सगळ्या वरच्या बाजूला पिसांचं आवरण दिसायला लागलं आहे. शरीराभोवती पिसांचं आवरण असतं. हे पहा इथं चोचित रूपांतर, जबड्याचं चोचित रूपांतर झालेलं आहे. अंगुली असतात, अंगुल्याला हे बघा नखं दिसायला लागलेली आहेत आणि ही अंडच असतात. ही त्याच्या शरीराची वैशिष्ट्ये. त्यानंतर आता तुम्हाला कबुतराचं वर्गीकरण लिहायचं आहे. कसं लिहायचं कबुतराचं वर्गीकरण? कबूतर, आधी लिहायची सृष्टी. सृष्टी आहे प्राणी. उपसृष्टी, समपृष्ठरज्जू. उपसृष्टी, समपृष्ठरज्जू. त्याच्यानंतर उपसंघ. उपसंघ आहे कुठला? उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. पृष्ठवंशीय प्राणी. आणि त्याच्यानंतर वर्ग आहे पक्षी. आणि याचं उदाहरण आहे कबूतर. अशा प्रकारे हे वर्ग पक्षीची माहिती. त्यानंतर आपल्याला आता शेवटचा वर्ग पाहायचा आहे. वर्ग सस्तनी. वर्ग सस्तनी. सस्तनी नावावरूनच लक्षात येतं, ज्यांना स्तन असतात. स्तन म्हणजेच दुग्धग्रंथी. ज्या प्राण्यांमध्ये दुग्धग्रंथी असतात त्या प्राण्यांना सस्तनी प्राणी किंवा आपण जरायुज प्राणी, त्याला दुसरं नाव आहे जरायुज. जे पिलांना जन्म देतात त्यांना म्हणायचं जरायुज. फक्त सस्तनी वर्गातील प्राणी तेवढे पिलांना जन्म देत असतात, बाकी सर्व अंडज असतात. तर जरायुज म्हणजे पिलांना जन्म देणारे किंवा सस्तनी प्राणी जे असतात ते सर्व जरायुज असतात. आणि परत याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सस्तनी प्राण्यांचं एकतर दुग्धग्रंथी असणे, हा तर एक त्याचं वैशिष्ट्य झालंच त्याचं. त्याच्यानंतर हे जे प्राणी असतात ह्या प्राण्यांमध्ये सुद्धा उष्णरक्ती प्राणी म्हणून ओळखले जातात. यांच्या शरीराचं तापमान हे निश्चित असतं. जसं मानवाचं आपण बघतो, मानवी शरीराचं तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड इतकं निश्चित असतं, तसं वेगवेगळ्या प्राण्यांचं तापमान हे वेगवेगळं असतं. तर उष्णरक्ती प्राणी आहेत. आणि यांच्या परत पायांना अंगुली असतात, अंगुलांना नखे असतात. आणि हे सस्तनी प्राणी जे आहेत हे काही प्राणी भूचर आहेत, काही प्राणी समुद्रामध्ये सुद्धा आढळत असतात. त्याच्यानंतर काही हे हवेत उडणारे, वटवाघूळ हा सस्तनी प्राणी हवेत उडत असतो. त्याच्यानंतर आपण देवमासा बघतो, सस्तनी प्राण्यांमध्ये त्याचा समावेश होतो. काही डॉल्फिनसारखे मासेसुद्धा त्याच्यामध्ये सस्तनी आहेत, ते पिलांना जन्म देत असतात. त्याच्यानंतर कांगारू, आपण हे दुसरे सिंह, वाघ वगैरे, कुत्रा, मांजर, डुक्कर हे आपल्या पाहण्यातले दुसरे बरेचसे सस्तनी प्राणी आहेत, गाय, म्हैस वगैरे. तर यांच्याही शरीराचे डोके, धड, मान. डोके, धड, मान आणि काही प्राण्यांमध्ये शेपटी असते. तर असे त्यांचे काही शरीराचे भाग पडत असतात. तर आणि याचं उदाहरण आहे याचं. आणि महत्त्वाचं म्हणजे यांना दात हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दातं असतात आणि जबडे असतात, त्याला जबडे असतात, दात असतात, नखे असतात, किंवा जनावर असतील तर त्याला खूर असतात. त्याच्यानंतर याच्या बाह्य कंकाल जे असतं ते बाह्य कंकाल केसांच्या रूपात असतं. काही प्राण्यांवर दाट केस असतात, काहीवर विरळ केस असतात. काहींचे दाट केस आपण लोकर म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. तर ही त्याच्या काही ह्याची वैशिष्ट्ये आहे. आणि याचं उदाहरण कुठलंही लिहा. आपण मानव बघूया. उदाहरण आहे त्याचं मानव.
इथं तुम्हाला दुसरं उदाहरण दिलेलं आहे वटवाघूळ. हे पहा, इथं वटवाघूळ. डोळे इथं बटबटीत डोळे 2 दिसायला लागलेत तुम्हाला. इथं डोळे आहेत, शरीराचा भाग येतो. आणि हे चर्मपर. चर्मपर म्हणजे पर म्हणजे पंख, चर्म म्हणजे त्वचा. त्वचेपासून बनलेले पंख असतात त्याचे. हे मागील पाय, पुढील पाय ह्याप्रमाणे. तर हे असं वटवाघुळाचं आपण शरीररचना पाहिली. आता आपल्याला पाहायचं आहे वटवाघुळाचं वर्गीकरण. मागच्यासारखंच पहिल्यांदा लिहा प्राणीसृष्टी. सृष्टी आहे प्राणी. त्याच्यानंतर उपसृष्टी आहे समपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जू. त्याच्यानंतर उपसंघ आहे. उपसंघ येतो पृष्ठवंशीय प्राणी. चौथा आहे वर्ग. वर्ग आहे सस्तनी. आणि उदाहरण आहे त्याचं वटवाघूळ. ठीक आहे, आणि लक्षात. तर इथं आपण अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण हे आपण पूर्ण केलेलं आहे. इथं हा तुमचा पाठ संपलेला आहे. आत्ता झालेल्या भागावरचे प्रश्न घ्या. आज झालेल्या भागावरचे. पक्षी आणि सस्तनी यातील फरक स्पष्ट करा. पक्षी व सस्तनी यातील साम्य लिहा. त्याच्यानंतर पक्षी आणि सस्तनी व सरीसृप या प्रत्येक वर्गाची वैशिष्ट्ये सांगून त्याची उदाहरणे लिहा. उदाहरणे लिहा. खालील प्राण्यांचे वर्गीकरण लिहा. कासव, पेंग्विन आणि डॉल्फिन. ठीक आहे. याशिवाय उद्या तुम्हाला 40 मार्काची प्रश्नपत्रिका देते. नेहमीप्रमाणेच ती सोडून दाखवा. आणि ऑनलाईन परीक्षा आज शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी तुमची ऑनलाईन परीक्षा होईल या पाठावर. आणि रविवारी झूम मीटिंग होईल. या पाठामधल्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही त्या दिवशी विचारायच्या. ठीक आहे. तर परत आज इथंच थांबूयात. घरीच राहा, सुरक्षित राहा. हॅव अ गुड डे.